स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्रातील तमाम माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। खुशखबर आपण पाहणारच आहोत। लाडक्या बहिणींसाठी लाडक्या सरकारने खुशखबर दिलेली आहे। डिसेंबरचा हप्ता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। तुम्ही चॅनल सबस्क्राइब करायचं विसरून जाता, त्यामुळे आता सबस्क्राइब करा चॅनल आणि व्हिडिओला लाईक पण करा। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण ही योजना सुरू झाली जुलै महिन्यापासून आणि महिलांना या योजनेमध्ये 1,500 रुपये एवढी रक्कम दर महिन्याला देण्यात येत होती। आतापर्यंत तुम्हाला 5 हप्ते आले होते, परंतु आता 6वा हप्ता देखील येत आहे आणि बहिणींसाठी खुशखबर सरकारने दिलेलीच आहे। या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, शिंदे सरकारने ही योजना सुरू केली आणि निवडणुकांमध्ये महायुतीला भरभरून महिलांनी याच योजनेमुळे मतदान केलेलं आहे। याच योजनेमुळे शिंदे सरकार किंवा महायुती जे आहे ते जिंकलेले आहे। म्हणून पहा, लाडक्या बहिणींना सरकारने खुशखबर दिलेली आहे आणि ती खुशखबर पहा, तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करण्यात येत आहेत। अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते, सत्ता बदल झालं आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचेच मुख्यमंत्री पण मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे। पण आता जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, त्यांच्याकडे अर्थ खातं असणार आहे आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना ही दर महिन्याला रक्कम जी आहे ती ट्रान्सफर करण्यात येत आहे। पहा, बहिणींच्या मनामधला जो मुद्दा होता की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजेत, तर या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री कोणी असो अर्थ खातं महत्त्वाचं होतं लाडकी बहीण योजनेसाठी आणि आता फायनली हे खातं जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडं जात आहे। अर्थ खातं अगोदर अर्थमंत्री होते, अर्थमंत्री अजितदादा, परंतु आता अर्थ खातं शिंदे यांच्याकडे आलेलं आहे आणि नक्कीच या खात्याचा उपयोग बहिणींच्या आणि महिलांच्या त्याचबरोबर जनतेच्या हितासाठी शिंदे सरकार शिंदे करतील असं सामान्य नागरिकांचं मत आहे। त्याचमुळे या ठिकाणी पहा, जे अर्थ खातं आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडं सोपवण्यात येत आहे। 2 दिवसापूर्वी पहा, महाराष्ट्रातील जे भाजपचे मंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता जो आहे तो पहा 2 ते 3 दिवसांमध्ये वाटप करण्यात येईल। अर्थमंत्र्यांशी म्हणजेच अजितदादांशी चर्चा करून या संदर्भात निर्णय, अशी माहिती त्यांनी सांगितलेली होती। परंतु पहा, आता थेट अर्थमंत्रीच बदलण्यात येत आहेत आणि महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींचे लाडके मुख्यमंत्री या अगोदरचे आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अर्थ खातं सांभाळणार आहेत। याच अर्थ खात्याच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करण्यात येतात आणि हेच महत्त्वाचं खातं लाडक्या बहिणींच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। त्यांनी योजनेच्या विजयानंतर देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं होतं की मला कोणतंही पद नकोय, सगळ्यात मोठं पद म्हणजे लाडका भाऊ हे पद त्यांना मिळालेलं आहे आणि खरंच आहे, लाडका भाऊ हे पद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेलं आहे आणि याचमुळे जो रखडलेला डिसेंबरचा हप्ता होता तो आता महिलांच्या खात्यामध्ये फायनली जमा होत आहे। डिसेंबरमधील 1,500 रुपयांचा हप्ता कधी जमा होणार हा तमाम महिलांना पडलेला प्रश्न होता आणि हा प्रश्न आता उत्तरित झालेला आहे। या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे। पहा, महिलांच्या अकाउंटला हा हप्ता सरकारकडून ट्रान्सफर करण्यात येत आहे। 2,100 रुपये तुम्हाला पुढच्या 2 किंवा 3 महिन्यानंतर मिळतील, परंतु आता तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी लाडक्या बहिणींना 1,500 रुपये डिसेंबरचा हप्ता सरकारच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात येत आहे आणि नक्कीच महिलांसाठी ही खुशखबर असणार आहे। आज 4 वाजता नवीन सरकारचा या ठिकाणी खाते वाटप संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते घेतले जाणार आहेत आणि त्या निर्णयांमध्ये अर्थमंत्री हे असणार आहेत एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदे अर्थमंत्रीपदाचा कारभार सांभाळतील आणि त्यानंतर रखडलेल्या महिलांना डिसेंबरचा हप्ता लगेच तात्काळ ते पाठवतील, अशी
सर्व बहिणींना अपेक्षा आहे आणि एकनाथ शिंदे अर्थमंत्री झाले म्हणजे 100% सर्व महिलांना डिसेंबरचा हप्ता हा तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार म्हणजे होणार. अर्थमंत्री पदाचा कारभार त्यांनी सांभाळला नंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला निर्णय असणार आहे तो म्हणजे रखडलेला डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करणे. त्यांनी स्वतः देखील 2-3 दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की डिसेंबरचा हप्ता जो आहे तो महिलांच्या अकाउंटला सरकारकडून तात्काळ जमा करण्यात येणार आहे आणि आज या संदर्भात खूप मोठा निर्णय आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. अर्थमंत्री पदाचा कारभार पाहिल्याच्या नंतरच या ठिकाणी बहिणींना हा हप्ता जो आहे तो लगेचच ट्रान्सफर केला जाऊ शकतो. लाडक्या बहिणींना हे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये मिळून जातील. 2100 रुपये नंतर मिळतील, परंतु आता या ठिकाणी पहा मिळतील 1500 रुपये. तर पाहू आज संध्याकाळपर्यंत या संदर्भातल्या जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते जारी केले जातील सरकारकडून आणि अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून अर्थमंत्री पदाचा कारभार पाहिल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला डिसेंबरचा हप्ता वाटप केला जाईल अशी आपण अपेक्षा करूया. तुम्ही देखील या हप्त्याची खूप वाट पाहत आहात, मी देखील या हप्त्याची खूप वाट पाहत आहे. जसा हप्ता पडेल तसं लगेच तुम्हाला चॅनलवर सांगितलं जाणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा. धन्यवाद.